दिवसांपासून राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या कारवाया सुरू आहेत। तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत। भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, रेस्टॉरंट्स, हॉटेलमधील निकृष्ट जेवण, भेसळयुक्त पनीर अशा अनेक कारवाया एफडीए कडून करण्यात आल्यात। आता तुकाराम मुंढे यांच्या एफडीए विभागाने डॉमिनोज पिझ्झाला मोठा धडका दिलाय। स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबतच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर डॉमिनोज पिझ्झाच्या 4 शाखांचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आलाय। डॉमिनोज पिझ्झाच्या 4 शाखांपैकी 3 शाखा मुंबईतल्या आहेत, तर चौथी शाखा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईमध्ये डॉमिनोजच्या 3 दुकानांचे परवाने रद्द केले, ज्यामध्ये विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपरमधील आस्थापनांचा यामध्ये समावेश आहे। दरम्यान विलेपार्लेमधल्या डॉमिनोजमधून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। राज्यातील जे चेन रेस्टॉरंट्स आहेत, ज्याची मोठी साखळी राज्यभर आहे, अशा रेस्टॉरंट्सवर आता एफडीए कारवाई करताना पाहायला मिळते। त्या ठिकाणी सुद्धा तपासणी एफडीए कडनं केली जाते। 11 ऑगस्टपासून ही तपासणीला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत 104 आस्थापनांची तपासणी केली आहे, ज्यामध्ये 2 आस्थापनांचा व्यवसाय तात्काळ बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत, तर 95 ठिकाणी इम्प्रूव्हमेंट नोटीस दिली आहे। या ठिकाणी काय त्रुटी आढळल्या, तर ज्यामध्ये एफडीएने माहिती दिली आहे, यामध्ये पेस्ट कंट्रोल व हायजेनिक फॅसिलिटीज बाबत यामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत। त्यासोबतच इथे किचनमध्ये बॅकडोर असेल, फ्लोर असेल, त्यासोबत चिलिंग रूम असेल, यामध्ये आवश्यक दुरुस्ती केलेली नव्हती। फूड प्रिपरेशन, त्यासोबत इक्विपमेंट सॅनिटायझेशन व कर्मचाऱ्यांची आवश्यक हँड वॉशिंग आणि हायजीन फॅसिलिटी ही इथे उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे अस्वच्छता, त्यासोबतच जे इतर नियम आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात नव्हतं आणि त्यामुळे हे विलेपार्लेतला डॉमिनोज पिझ्झाचं दुकान हे सध्या बंद करण्यात आले आणि त्यामुळे जो काही कचरा होता, या सगळ्या कारवाईनंतर हा कचरा सुद्धा बाहेर काढण्यात आलेला आहे आणि डॉमिनोज पिझ्झा घेऊन जाणाऱ्या जी काही वाहनं आहेत, जी बाईक आहेत, त्या सुद्धा आज इथे पार्क केलेल्या पाहायला मिळतात। कोणीही दुकानात नाहीये आणि त्यामुळे अशा ठिकाणी आपण बघतोय की एफडीए आता कारवाई करते, ज्यामध्ये चेन रेस्टॉरंट्सवर सुद्धा आता कठोर कारवाई केली जाते, तिथे जाऊन तपासणी केली जाते आणि येत्या काळात सुद्धा अशा प्रकारची ही तपासणी, अशा प्रकारच्या धाडी एफडीए कडून सुरू राहतील असं सांगितलं गेलंय। कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समेत वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।